फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशासाठी शॉकिंग बातमी आज सकाळी आपल्या समोर त्या ठिकाणी आली आणि त्याच्या माध्यमातून मुंबईहून बारामतीकडे जाणारं विमान क्रॅश झालं आणि त्यामध्ये दुर्दैवानं महाराष्ट्राचे एक अत्यंत महत्वाचे राजकीय नेते अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी बातमी आपल्याकडे आलेली आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये याच्याविषयी चर्चा होईल आणि सर्वात महत्वाचं नेमकं या विमानाच्या अपघाताचं किंवा घातपाताचं कारण काय होतं याविषयी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होईल. आज घडीला आपल्याकडे कुठलाच त्या ठिकाणी रिपोर्ट उपलब्ध नाही आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेस DGCA म्हणजेच सिव्हिल एव्हिएशनशी संबंधित डिरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन हे त्याच्याशी संबंधित टेक्निकल इन्क्वायरी करतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल इनपुट आपण लक्षात घेतल्यानंतरच याचं खरं कारण काय आहे ते आपल्या समोर येईल. यामध्ये एक सगळ्यात महत्वाची कडी जी असणार आहे ती म्हणजे ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्स म्हणजे खरं म्हटलं तर हा कलरनी अत्यंत ब्राईट अशा ऑरेंज कलरचा बॉक्स असतो जो विमानाच्या शेपटीकडे म्हणजे मागच्या भागामध्ये त्या ठिकाणी ठेवलेला असतो. आणि दोन सर्वात महत्वाची उपकरणं ज्याला आपण म्हणतो फ्लाईट डेटा रेकॉर्डर FDR आणि दुसरा CVR कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. नेमकं या शेवटच्या क्षणामध्ये काय काय झालं, नेमका कुठला प्रॉब्लेम त्या ठिकाणी झाली, कुठल्या उंचीवर त्या ठिकाणी होतं, शेवटचं जे आहे त्या पायलटचं ATCशी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी काय बोलणं झालं, असे वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल पॅरामीटर्स त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट आपल्या हाती आल्यानंतर नेमकं या अपघाताचं किंवा नेमकं या सगळ्याच गोष्टीच्या मागचं कारण काय होतं हे आपल्या समोर त्या ठिकाणी येईल. पण प्रथम दर्शनी आज घडीला प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न त्या ठिकाणी आहे की सगळं अलबेल असताना हे असं झालंच कसं. एकूणच ज्या काही बातम्या आपल्या समोर येत आहेत आणि जी काही चित्र आपल्या समोर त्या ठिकाणी येत आहेत त्यावरून 2-3 शक्यता ज्या आहेत त्या ठिकाणी वर्तवल्या जात आहेत. मूळतः जसं मी पुन्हा त्या ठिकाणी रिपीट करतो की DGCA ची इन्क्वायरी झाल्यानंतर आणि ब्लॅक बॉक्सच्या इनपुटच्या आधारावरच आपल्याला त्याच्या मूळ कारणापर्यंत त्या ठिकाणी पोहोचता येईल. मुळात हे जे विमान होतं ते विमान हे अपग्रेडेड व्हर्जन असणारं लेअर जेट 45XR अशा प्रकारचं प्रायव्हेट जेट चार्टर्ड प्लेन त्या ठिकाणी होतं. म्हणजे या विमानामध्ये काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी होता का? प्रथम दर्शनी वाटते की विमानामध्ये काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी नव्हता, कारण हे विमान जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर अपग्रेडेड असं व्हर्जन आहे आणि अपग्रेडेड व्हर्जन असल्यामुळे यामध्ये साधारणतः 8 लोक त्या ठिकाणी बसू शकतात. मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे वजन सुद्धा यामधून वाहून घेतलं जाऊ शकतं आणि साधारणतः 51,000 फूट पर्यंतचं अल्टिट्यूड हाईट सुद्धा हे विमान त्या ठिकाणी जे आहे घेऊन जाऊ शकतं. म्हणजे मुळात हे विमान जे आहे फार जुनं किंवा जे आहे ओल्ड व्हर्जनचं होतं अशातला काही भाग नाही. प्रायव्हेट चार्टर्ड प्लॅन सिंगल इंजिनचं होतं परंतु अपग्रेडेड असं व्हर्जन त्या ठिकाणी होतं. मग मुळात विमानात प्रॉब्लेम नसताना सुद्धा अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी होणं, मग याच्यामागे कारण काय असू शकतं? पहिली प्रथम दर्शनी जी गोष्ट दिसते ती म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लँडिंग गिअर ग्लिच. कारण मुळात हे विमान ज्यावेळेस एअरपोर्टकडे त्या ठिकाणी येत होतं, धावपट्टीवर आता लँड होणार आणि त्याच्या काही क्षण अगोदर हा सगळा त्या ठिकाणी प्रकार झालेला आहे. हा सगळा जो आहे दुर्दैवी अपघात त्या ठिकाणी झालेला आहे. मग लँडिंग गिअर ग्लिच हे एक महत्वाचं कारण त्या ठिकाणी असू शकतं जे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सगळ्या इन्व्हेस्टिगेशन नंतर आपल्या समोर त्या ठिकाणी येऊ शकेल. दुसरी जी शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाऊ शकते ती म्हणजे पायलट एरर. कारण बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या असताना जर अशा प्रकारचा अपघात त्या ठिकाणी होत असेल तर जे आहे हजारामध्ये, 10,000मध्ये, लाखामध्ये एक शक्यता अशी असते की ज्यामध्ये दुर्दैवानं ट्रेंड असताना सुद्धा पायलट कडून काही क्षणामध्ये ती चुकी त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला असं सुद्धा होऊ शकतं. मग दुसरी पॉसिबिलिटी लँडिंग गिअर ग्लिच नंतर जे आहे जर दुसरी काही पॉसिबिलिटी त्या ठिकाणी वर्तवली जाते तर ती म्हणजे पायलट एअर, मनुष्य चूक, हे सुद्धा त्या ठिकाणी असू शकते. तिसरी पॉसिबिलिटी इंजिन फेल्युअर. खरं म्हटलं तर इंजिन फेल्युअर जे आहे मुख्यतः हे आपल्याला समोर केव्हा येईल? ज्यावेळेस विमान जे आहे उड्डाण त्या ठिकाणी घेईल. तर मूळतः ही शक्यता कमी वाटते, पण इंजिन फेल्युअर ही तिसरी पॉसिबिलिटी त्या ठिकाणी वाटते. आणि मग चौथी पॉसिबिलिटी जी आहे जी अत्यंत कमी आहे, कारण साधारणतः 9 वाजताच्या आसपास जर अपघात होत असेल तर त्यावेळेस आणि तिथले सगळे जे वेदर रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहेत तिथं धुकं असणं किंवा वेदरशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असणं आणि त्याच्यामुळे अपघात होणं ही सुद्धा पॉसिबिलिटी जी आहे कंपॅरेटिव्हली कमी वाटते. आणि सगळ्यांच्या
चर्चेमध्ये असणारी जी गोष्ट आहे, कारण मुळातच अजित पवार हे असं व्यक्तिमत्व होतं जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावत होतं. घातपाताची काही या ठिकाणी शक्यता आहे का, याविषयी आज घडीला न बोललेलंच बरं, कारण स्पेक्युलेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचं नाही, परंतु त्या व्यक्तीशी संबंधित जे सगळं वलय आहे आणि प्रथम दर्शनी ज्या काही गोष्टी दिसतात त्याच्यानुसार घातपाताची शक्यता सुद्धा आज घडीला आपल्याला रोल आउट करता येत नाही. या सगळ्या गोष्टी ओपन आहेत. डीजीसीएची ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन, ज्यावेळेस एक प्रकारे तपास होईल आणि त्याच्यानंतर फायनल रिपोर्ट आपल्या समोर येईल, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी ओपन होतीलच. पण दुर्दैव आहे, संजय गांधींपासून तर मी म्हणेल की गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, आणि त्यात आता आणखीन एक मोहरा ऍड झालेला आहे, आणि ते म्हणजे महाराष्ट्राचे सद्यस्थितीतले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा या एअर क्रॅशमध्ये दुर्दैवी मृत्यू होणं. विजय रुपाणी असतील, जीएमसी बालयोगी त्या ठिकाणी असतील, माधवराव सिंधिया त्या ठिकाणी असतील, YSR राजशेखर रेड्डी त्या ठिकाणी त्याच्यात असतील, संजय गांधी असतील, अशी कित्येक नावं आपल्याला सांगता येतील. आपल्याला आठवत असेल काही वर्षापूर्वी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल OP रावत यांचा सुद्धा दुर्दैवी एअर क्रॅश मध्येच मृत्यू त्या ठिकाणी झाला होता. म्हणून हे सत्य आहे, हे आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. पण दुर्दैवानं ही घटना इतक्या लवकर आणि अशा प्रकारे होईल असं कोणीच त्या ठिकाणी विचार केला नसेल. धन्यवाद. जय हिंद.